पीक विमा संदर्भातील सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे। आता पीक विम्याचे पैसे अखेर आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार अशी माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे। नवीन यादी सरकारच्या माध्यमातून आता जारी करण्यात आलेली आहे। बऱ्याच दिवसापासून याद्या जारी झाल्या आहे, परंतु हे तुम्हाला यादी अजूनपर्यंत ठामपणे इथं पूर्ण पात्र यादी तुम्हाला माहिती नसेल, परंतु शेतकऱ्यांच्या आता खात्यामध्ये 1 रुपयाचा पीक विमा मिळाला नव्हता। आज आता अखेर देवेंद्र फडणवीस यांनी जसं की पोर्टलच्या द्वारे अधिकृत अशी तारीख या ठिकाणी जारी करून टाकली आहे, अखेर यादी जारी केली आहे। त्यामुळे आता बघा, अर्ध्याची इथं पूर्णपणे इथं जसं की तुम्हाला आतापर्यंत पीक विमा मिळाला नसेल, 2022 पासूनचा पीक विमा आता तुम्हाला मिळणार आहे। या ठिकाणी बघा, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार अशी माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे। बऱ्याच दिवसापासून जे शेतकरी बांधव आता बघा, जसं की 2023 या पीक विमा तुम्हाला आतापर्यंत मिळाला नाही, शेतकऱ्याला 24चा मिळाला नाही, कोणाला 23चा 24चा, तर कोणाला जसं की 22चा सुद्धा मिळाला नाही। तर त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आता पीक विमा हा मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, 75% अग्रिम पीक विम्याची तुम्ही वाट पाहत होता, तर तोच पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे। तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची माहिती जाणून घ्या, म्हणजेच की अनेक दिवसापासून अनेक शेतकरी बांधव विम्याची आतुरतेने वाट पाहत होते। त्यापूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याचा पहिला टप्पा म्हणजेच किंवा इथं 6,000 रुपये 10,000 रुपये इतकाच मिळाला होता, त्यामुळे शेतकरी राहिलेल्या रकमेची प्रतीक्षा करत होते। पण आता एक मोठी माहिती, मोठी अपडेट सरकारने दिली आहे। नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जसं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साहेबांनी हे महत्त्वाची बैठक घेऊन आता या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतलेला आहे। आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे, शेतकऱ्यांना खतासाठी बियाण्यासाठी भरपूरशा गोष्टींसाठी पैसे लागत असतो, तर आता सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे की ह्या पीक विमा आता या काळामध्ये त्यांना द्यायचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। पीक विमा मंजूर झाला, थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तात्काळात सर्व बँकांना तशा प्रकारे आदेश दिलेले आहे। हे पैसे आता थेट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आज अखेर सोन्याचा दिवस या ठिकाणी उगवलेला आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही शेतकरी असाल आणि पीक विम्याची आतुरतेने वाट बघत असाल, तर महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे असे फडणवीस सरकारने सांगितले आहे। आता कोणते महत्त्वाचे जिल्हे आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा होणार, ते आता आपण पाहून घेऊया। तर बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, खूप मोठी आणि आनंदाची असणारी इथं बातमी आता शासनामार्फत बघा, 75% अग्रिम पीक विमा थेट ज्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असा मोठा निर्णय इथं सरकारने घेतलेला आहे, शासनाने घेतलेला आहे। आता हा निर्णय अंतर्गत शासनामार्फत जिल्ह्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे। जर या जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तरच तुम्हाला 100% पीक विमा मिळणार आहे। आता टोटल 18 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता या राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये पुढील आठवड्यामध्ये पीक विमा मिळू शकेल, तर त्यांनी सांगितलेलं आहे, कारण की ते म्हणाले की एकाच जसं की टाइमला सर्व जिल्ह्यांमध्ये हे वितरण होणं शक्य नाही। त्यामुळे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, त्या ठिकाणी 75% अग्रिम पीक विम्याची टोटल या ठिकाणी जवळपास 2 ते 3 टप्पे करण्यात आलेले आहे। बघा या ठिकाणी नक्कीच आपण पाहून घेणार आहोत की जिल्ह्यांची यादी तुम्हाला मी सांगतो, 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं जिल्ह्यांचं नाव आहे का हे नक्की बघा, कारण की इथं 18 जिल्हे 10 जिल्हे अशा प्रकारे इथं 3 टप्प्यांमध्ये हे वाटप होणार आहे। लास्ट हे टप्प्यामध्ये कमी जिल्हे असणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, इथं पीक विमा तुम्हाला मिळण्याची इथं आतुरतेने तुम्ही वाट बघत असाल, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। शेतकरी मित्र बघा, राज्य सरकारने अलीकडे इथं 3,178 कोटी रुपयांचा पीक विमा भरपाई या ठिकाणी मंजूर केला आहे। ही मदत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना मदतीचा लाभ मिळणार आहे, अशी स्वतः माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता दिली आहे। तर सर्वात महत्त्वाचा विशेष म्हणजे या मदतीचा काही भाग आधीच्या जसं की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाला आहे, म्हणजेच की तो पीक विमा पहिला टप्पा शेतकऱ्याला मिळाला आहे। परंतु पण काही शेतकऱ्यांना मिळाला नाही, तर काही शेतकऱ्यांना मिळाला नव्हता, तर त्या शेतकऱ्यांना राहिलेला 75% अग्रिम पीक विमा हे लवकरच त्यांच्या बँक खात्यावरती मिळणार आहे, वितरण होणार आहे। तर काही तासांमध्येच हे तुमच्या खात्यावरती पैसे वितरित केले जाणार आहेत। तुम्हाला आता उरलेलं जसं की 24 तासामध्ये हे रक्कम जमा होऊ शकतो। आता बघा जिल्ह्यांची यादी इथं तुम्हाला गरजेचे असणार आहे की जिल्ह्यांची यादी संपूर्ण तुम्हाला पाहावंच लागणार आहे। शेतकरी बांधवांनो, पीक विमा नुकसान भरपाई या ठिकाणी तुम्हाला कधी मिळणार हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता, परंतु या प्रश्नाला आता विराम लागलेला आहे, कारण की आज अधिकृत तारीख सरकारच्या माध्यमातून जारी करून इथे वेळ देखील जारी करण्यात आलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, या जसं की पार्श्वभूमीवरती बघा दुष्काळ पडला होता, अशा दुष्काळ पडल्यामुळे अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी, गारपीट, तर हवा
तर भरपूरशा इथं जसं की हवामानामुळे इथं शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. तर 75% या पीक विमा अग्रिम जो काही असणार आहे, तर या अंतर्गत पात्र असलेल्या सरासरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टर इथं ₹10,000 प्रमाणे शेतकरी बांधवांना मिळणार आहे. प्रति हेक्टर तुम्हाला मिळणार आहे. बघू शकता शेतकरी मित्रांनो, आधी तुम्हाला जसं की ₹6,000 मिळत होते, परंतु आता प्रति हेक्टर तुम्हाला ₹10,000 मिळणार आहे. त्याच पद्धतीने बघा या तालुक्यामध्ये देखील या ठिकाणी नुकसान झाले होते, तर देखील मी तुम्हाला विभागाचे नाव सांगतो. सरकारच्या माध्यमातून या विभागामध्ये रक्कम जमा होणार असल्याची मोठी माहिती आता सांगण्यात आलेली आहे. 24 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल. तर बघा छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आता औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. आता जसं बघा या मराठवाड्यातील दुष्काळी जसं की परिस्थितीमुळे भागामधील बऱ्याचशा प्रमाणे सोयाबीन, कापसी आणि या पिकांचं तूर असो नुकसान झालेलं होतं. त्यामुळे अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती टोटल 75% रक्कम हे मिळणार आहे, अशी माहिती इथं शासनाच्या माध्यमातून मिळाली आहे. आता सर्वात इथं महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, लातूर विभाग असेल तर लातूर विभागामध्ये उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 24 तासाच्या आतमध्ये या ठिकाणी रक्कम जमा होण्याची माहिती सांगण्यात आलेली आहे. आता बघा या जिल्ह्यांमध्ये या विभागामध्ये तूर, मक्का, हरभरा पिकांचे आता जसं की कापूस होतं, तूर होता, हरभरा, मक्का जे काही पीक त्यांनी लावलेलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं इथं पाहायला मिळत होतं. त्यानंतर अमरावती विभागामध्ये बघा, अमरावती विभाग म्हणायला गेलं तर त्यामध्ये जसं की असणारा बघा बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, नागपूर, सोलापूर, भंडारा, गडचिरोली तर या देखील विभागामध्ये इथं सरकारच्या माध्यमातून हा अग्रिम पीक विमा जो 75% असणार आहे तो त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात असण्याची मोठी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः त्यांनी सांगितलेली आहे. तर बघा बऱ्याच दिवसापासून ज्या काही अफवा सुटल्या होत्या की हा पीक विमा आज मिळणार, उद्या मिळणार, परवा मिळणार, या तारखेला मिळणार, या जसं की सणानिमित्त मिळणार, तर अशा जसं की जो अफवा होत्या त्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही. कारण की बघा पीक विमा सर्वच बँकेमध्ये इथं मिळणार नाही, काही ठराविक बँकेमध्येच हा पीक विमा मिळणार आहे. बघा SBI, कोटक महिंद्रा बँके जसं की याच बँकेमध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहे. बँकेची यादी मी तुम्हाला सांगतो. तुमच्या बँकेचं नाव आहे का तुम्हाला बघा इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि त्यानंतर बघा बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडिया. पोस्टाची जे काही बँक असणार आहे त्या बँकेमध्ये कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, ज्या कुठल्या बँकेमध्ये तुमच्या बँकेतलं खातं तुम्ही काढलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. बाकी मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे. तर अशा पद्धतीची माहिती होती. तर मी तुम्हाला जिल्ह्यांची बँकेची यादी सांगितलेली आहे. तर कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही आपल्या व्हिडिओला बघता कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा पद्धतीचा आता पीक विमा तुम्हाला कधी जमा होणार त्याची आतुरतेने तुम्ही वाट बघत असाल तर बघा इथं 30 सप्टेंबरपर्यंत पीक विमा जमा होण्याची दाट शक्यता सरकारच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे. तर बाकी अशा पद्धतीची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करायचं आहे, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.